नमस्कार, मी पूनम न्यूज अनकटच्या पुणे कनेक्ट मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते। पाहूयात पुण्यातील काही महत्त्वाच्या घडामोडी। राज्यातील धर्मदाय रुग्णालयाच्या कामकाजावर देखरेख ठेवण्यासाठी राज्यस्तरीय विशेष तपासणी पथक स्थापन करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेत। या पथकात सार्वजनिक आरोग्य विभाग, धर्मदाय आयुक्त कार्यालय आणि मुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्ष यांच्या अधिकाऱ्यांचा समावेश असणार आहे आणि नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांना किंवा गरीब रुग्णांना मोफत उपचार न देणाऱ्या रुग्णालयांवर कठोर कारवाई केली जाईल, असं फडणवीस यांनी म्हटलंय। बारामती जिल्ह्यातील सुमारे 520 पर्यटक जम्मू काश्मीरमध्ये अडकले असल्याची माहिती समोर आली आहे। हे सर्व पर्यटक सुरक्षित असून त्यांच्या माघारीसाठी सर्व प्रकारचे प्रयत्न केले जात आहेत। अशातच बारामती दूध संघाचे शिष्टमंडळ अभ्यास दौऱ्यासाठी काश्मीर परिसरात गेले होते। हे शिष्टमंडळ सुद्धा अडकले असल्याची माहिती समोर आली आहे। त्यांना लवकरात लवकर बारामतीत आणण्यासाठी आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्याशी संपर्क साधत चर्चा केली आहे। प्रॉपर्स्टॅकद्वारे मिळालेल्या नोंदणी कागदपत्रानुसार मॅक्रोटेक डेव्हलपर्सनं पुण्यातील वाकड येथे 20,468 चौरस मीटरच्या भूखंडासाठी विकास करारांवर स्वाक्षरी केली आहे। मॅक्रोटेकनं गोयल पुष्प डेव्हलपर्सनं LLP आणि श्री बालाजी वेंचर्स कडून 165.3 कोटी रुपयांची जमीन विकत घेतली असून कंपनीने पुणे येथील डेव्हलपर गोयल गंगा ग्रुप सोबत विकास करार केलाय आणि प्रकल्पातून मिळणाऱ्या उत्पन्नाच्या 22.5% रक्कम भागीदारांसोबत वाटून घेतली आहे। तसेच 25 कोटी रुपयांची सुरक्षा ठेवही भरली। पुणे मेट्रोचा पहिला टप्पा पूर्ण झालाय आणि वनाज ते रामवाडी आणि पिंपरी चिंचवड महापालिका भवन ते स्वारगेट या दोन्ही मार्गांवर प्रवासी सेवा सुरू झाल्यात। शहरातील एक विश्वासार्ह सार्वजनिक वाहतूक सेवा म्हणून पुणे मेट्रोला नागरिकांमध्ये वाढत्या प्रमाणात पसंती मिळते। तर सध्या पुणे मेट्रोची दैनिक प्रवासी संख्या 1,60,000वर पोहोचली असून काल पुणे मेट्रोने 1 लाख मेट्रो कार्ड विक्रीचा महत्त्वाचा टप्पा ओलांडलाय। यावरून हे स्पष्ट होतंय की पुणे मेट्रोवरील प्रवाशांचा विश्वास आणि पसंती आता वाढली। जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये दहशतवादी हल्ल्यामध्ये पुण्याचे जिवलग मित्र संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गणबोटे यांचा दुर्दैवी मृत्यू झालाय। या निष्पापांच्या मृत्यूमुळे पुणे शहरांवर शोककळा पसरली असून आज दोन्ही मित्रांवरती अंत्यसंस्कार करण्यात आले। मात्र हल्ल्यावेळी अंगावर जे कपडे होते त्यावरती रक्ताचे शिंतोडे पडले होते। त्याच कपड्यांनी आसावरीकडून वडिलांना अग्नी दिला गेलाय। संतोष जगदाळेंवर अंत्यसंस्कारही करण्यात आलाय। विद्यार्थ्यांना चित्रपट आणि दूरचित्रवाणी विषयक शिक्षण देणाऱ्या पुण्यातील फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाला अभिमत विद्यापीठाचा दर्जा देण्यात आलाय। FTII ला विशिष्ट श्रेणीमध्ये हा दर्जा दिला असून FTII बरोबर कोलकातामधील सत्यजित इन्स्टिट्यूट ऑफ फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूटलाही अभिमत विद्यापीठाचा दर्जा देण्यात आलाय। स्वारगेट कात्रज या नियोजित मेट्रो मार्गावर सुरुवातीला पद्मावती आणि बिबवेवाडी या दोन्ही स्थानकांचा समावेश नव्हता। नंतर हे दोन्ही स्थानक वाढविण्यात आलेत। त्यामुळे या दोन स्थानकांचा वाढीव खर्च 683 कोटी रुपये राज्य सरकार करणार आहे। तर विधानसभा निवडणुकीपूर्वी स्वारगेट कात्रज या भूमिगत मेट्रो मार्गाचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन झालं, परंतु काम मात्र सुरू झालं नव्हतं। मात्र आता महामेट्रोकडून निविदा काढण्यात आली असून त्यामुळे या कामाला येत्या 3-4 महिन्यात सुरुवात होणार आहे। आगामी हज यात्रेच्या तयारीसाठी पुणे महापालिकेचा आरोग्य विभाग शहरासाठी सुमारे 1,500 यात्रेकरूंना अनिवार्य लसीकरण करणार आहे। ही लसीकरण मोहीम 26 एप्रिल रोजी आझम कॅम्प्स येथे आयोजित करण्यात आली आहे, जिथे मेनिंजायटिस, इन्फ्लुएन्झा आणि तोंडावाटे पोलिओसाठी लसीकरण केलं जाणार आहे। पुणे येथील आर्म्ड फोर्सेस मेडिकल कॉलेजच्या 59व्या बॅचमधील 121 पदवीधरांनी, ज्यात 28 महिलांचा समावेश आहे, बुधवारी संरक्षण दलात नियुक्त झाल्यानंतर एका नवीन प्रवासाला सुरुवात केली आहे। AFMCच्या कीर्ती चक्र परेड ग्राउंडवरील कॅप्टन देवाशीष शर्मा येथे झालेल्या एका भव्य समारंभात 121 वैद्यकीय पदवीधरांना पासिंग आउट परेड नंतर औपचारिकपणे भारतीय सशस्त्र दलात कमिशन देण्यात आलंय। पुणे राज्यातील सर्वाधिक उष्ण शहराच्या यादीमध्ये आलाय। तर एप्रिलमध्ये पुण्याचे सरासरी कमाल तापमान 40 पार कायम असून उष्णतेने पुणेकर चांगलेच हैराण झालेत। तर पुणे शहर परिसरात मोठ्या प्रमाणावर उन्हाचा तडाखा जाणवू लागलाय। त्यामुळे लोहगावचा पारा गेले 4 दिवस 43 अंशावर गेल्यानं यंदा 128 वर्षाचा विक्रम मोडीत निघालाय। या बातमीसह पुणे कनेक्ट मध्ये इथेच थांबूयात। पाहत राहा न्यूज अनकट।